नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नाफेड अंतर्गत ज्वारी खरेदी घोळ, शेतकऱ्याच्या आडून कोण करतय व्यापार, खरे लाभार्थी वंचित, शिवसेनेची चौकशीची मागणी। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ज्वारी खरेदी, शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था व नाफेड अंतर्गत खरेदी सुरू होती। या शेतकऱ्यांना आडून काही लोक व्यापार करत असल्याचा संशय नांदगाव खंडेश्वर शिंदे शिवसेना तालुका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। अनेक ठिकाणी ज्वारीचे पीकच नाही तरीही बोगस 7/12 उतार्यावर ज्वारी पीक दाखवून नाफेडमध्ये नोंदणी केलेली आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 58 हेक्टरवर ज्वारी लागवड होती आणि सरासरी उत्पादन 3000 क्विंटल पीक होऊ शकतं। तर नाफेड अंतर्गत 97 शेतकऱ्यांची 7058 किलो ज्वारी, त्यातील काही बोगस लाभार्थ्यांची यादी सुद्धा बनावट कागदपत्र तयार करून ज्वारी मोजणी केलेली आहे। त्यामुळे बोगस लाभार्थ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यानंतरच त्यांना पैसे पाठवावेत। शिवसेना व शेतकरी वर्गांना तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी सुनील केणे, प्रशांत वैद्य, राजेंद्र लेंडे, पवन ठाकरे, दिलीप डोईफोडे, नंदकिशोर इंगळे, सुनील बनसोड, विवेक भगत, मंगेश माणके, अमोल सावदे, एकांत शिरभाते, नितीन रावेकर, मनोज जैन, ऋतिक गुल्हाणे यांची उपस्थिती होती। कृषी विभागाच्या माहितीनुसार 58 हेक्टर शेतीवरच लागवड करण्यात आली होती। 475 शेतकऱ्यांना नाफेडमध्ये नोंदणी कशी? प्रत्यक्षात क्षेत्रात ज्वारी नसताना विक्रीसाठी आलेली ज्वारी कुठून? बोगस 7/12 व पीक नोंदी तयार कुणी केल्या? यात व्यापारी, दलाल की बनावट शेतकरी सहभागी? संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई का केली नाही? शेतात ज्वारी पेरली नाही पण खरेदी केंद्रावर ज्वारीचा महापूर। नांदगाव खंडेश्वर मध्ये नेमका कोणाचा चाललाय खेळ, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। ज्या शेतकरी वर्गाच्या शेतात सिंचनाची सुविधा पण नाही त्यांचा पण पीक पेरा। 15 दिवसात 7058 क्विंटल ज्वारी सुद्धा युद्ध पातळीवर खरेदी कशी? तहसील कार्यालय मार्फत जर जो कायदेश दोषीवर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही शेतकरी व शिवसेना पक्षातर्फे लोकप्रतिनिधी महोदयांना उच्चस्तरीय चौकशी मागणी केलेली आहे। यामध्ये जो दोषी ठरवेल जातील त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। जे खरे लाभार्थी आहेत त्यांची मोजणी सुद्धा झाली पाहिजे। स्थळ पाहणी करून ज्वारीचे काही अवशेष शेतात असतात, त्यामुळे सत्य बाहेर येईल, असं पवन भास्करराव ठाकरे, शिवसेना शिंदे तालुका प्रमुख, नांदगाव खंडेश्वर यांनी सांगितलं। नांदगाव खंडेश्वर वरून आमचे रिपोर्टर प्रदीप रघुते। काय होतं की आता समजा मी आता शेतकरी आहे आणि मी जर ज्वारीचा मला पेरा करायचा आहे तरी मला शेतात ज्वारी नसेल, दुसऱ्या याच्यावर जर असं पकडला तर ज्वारीचा फोटो आणि याचा फोटो काढला तरी ते ज्वारीचा पेरा त्यांना म्हणजे करून घेता येतो। हा थोडासा लोक त्याच्यामुळे काय झालंय की आपल्याला खोटी माहिती देऊन पैसे काढायचे म्हणजे हा म्हणजे त्याच्यातून काय आहे की तो लुकवतच आहे साहेब। म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की म्हणजे आंतरिक कारण काय झालं त्याच्यात, तर याच्यात काय झालं की मग हे असं केल्यानंतर आपले जे आदेश आहेत पहिले निघायला पाहिजे की ज्या लोकांनी समजा 7/12 आहेत तर त्यांचं आधी प्रमाणीकरण झालं पाहिजे त्या गोष्टीमध्ये। तर हा सेन्सिटिव्ह इश्यू होता। मी आज यांच्या समोरच फोन केला त्यांना आणि मी त्यांना काय केलं की एक मला म्हटलं प्रपत्रात माहिती द्या की आपल्याकडे किती शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आणि किती शेतकऱ्यांची आतापर्यंत खरेदी झाली त्यांची मला यादी द्या आणि प्रत्येकाकडून किती क्विंटल खरेदी झाली। तर याच्यात आपल्याला कसं होऊ शकतं, आपल्याला कन्सेप्ट कसे सापडतील की जे ठराविक एका कुटुंबातील 4-4 लोक कुठेतरी सापडू शकतात किंवा एक असं ठराविक इंडिव्हिज्युअल सापडू शकतो तर म्हणून विकास पाटील आहे माझ्या नावानं खूपच जास्त खरेदी होऊन गेली, तर त्याचं खरंच 7/12 आहे का, तेवढं त्याचं ओलिताचं क्षेत्र आहे का, तर उन्हाळ्याच्या ओलिताशिवाय असे आपण त्याच्यावरून पडताळणी करता येईल। मी यांच्यासमोरच बोललो दुपारी, तर त्यांची जशी आपल्याला माहिती प्राप्त झाली मी यांच्याशी बोललो, खंडार म्हणून आहे व्यवस्थापक आहे त्यांच्याशी बोललो। त्याच्यानंतर आम्ही मागच्या आठवड्यात व्हिजिटही केली, मी MP साहेब होते देशपांडे साहेब नायब तहसीलदार, त्यांच्यासोबत व्हिजिटही केली पण तेव्हा ते बंद होतं त्यांचं। आणि त्याच्यानंतर मग काय ट्रकातली लहान गाडीतली लोड केली त्यांनी तिथून नागपेठे तिथं जाताना समजा ह्या गाडीचा पुढे आपल्या इथेच गाडी सेम म्हणजे तिथून ट्रकातून ते भरून राहिले लोड करून राहिले तिथे मोजाले चालले ते
त्याचे पण पूर्ण आपल्याकडे अच्छा, पूर्ण वेगवेगळे हा म्हणजे समजा जे ट्रॅक्टरनं माल आणला हा तो लहान गाडी पश्चिम होती. आणि त्या उस्मानाबादला माल आणला त्याची पोहोच वापरतो. आणि शेतकऱ्याला थोडंसं मोल दाखवला ना 1000 काय दाखवतात त्याच्या मार्फत त्यांनी पण शासनाला पैसा जे खरी लाभायचे एक नंबर नाही हो ना. लागतो दुसरा काही दिले नाही हे खरी आपल्याला लाभायचे यादीवरूनही म्हणजे आपल्याला काही यांनी ज्वारी दाखल केली ती यांच्या कृषी कोणत्या कृषी केंद्रातून आली ती पावती दाखवा तुम्ही फक्त कृषी केंद्रवाल्यांना समजा आपल्या पंचायतीची मार्फत सांगा जर खोटी पावती ते मी दिली पावती तिथे द्यावं करते नाही नाही आता उद्या काय उद्या कलेक्टर शाळा जिल्ह्यात पावत्या देऊ शकत नाही ना ते. जिल्ह्याचीच काहीतरी SOP जिल्ह्यात पावत्या हा देऊ इशू शकत. दर्यापूरमध्ये पण झालाय तुम्ही मला बातमी पाठवली तर ते आता एक आणि मला वाटतं वरुणमध्ये पण हा विषय आहे किती तारखेला? अच्छा आपल्या विधानसभा आपली इथे जास्त आहे थोडं पण येत नाही. वरुणमधला पण इश्यू होता तो म्हणजे काही लोकांचा क्लेम होता की युपीमधून धान्य म्हणजे होते का त्याचा वरुणचा क्लेम होता पण आता समजेल आणि मला वाटतं पालकमंत्री मग यांची पण बैठक आहे. एका ठिकाणी आहे. आम्ही इकडचं उद्या आता चर्चा होईल